मुंबईमध्ये झालेली घटना पाहून अजून लोकांचे डोळे काने उघडलेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर स्त्रीला मनोरंजनासाठी नाचवलं गेलेलं। हो, स्त्रीला नाचवलं गेलेलं। ज्या स्वराज्यात स्त्रीला फक्त ताई आणि आईचा सन्मान दिला जातो, त्या स्वराज्यात आता स्त्रीला नाचवलं जातंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कासाठी पूर्ण जीवन संघर्ष केला, त्या स्त्रियांना आता त्यांच्या प्रतिमेसमोर नाचवलं गेलंय। या थोर महापुरुषांच्या प्रतिमेसमोर स्त्रीला नाचवणं हा त्यांचा सन्मान नाही, तर थेट अपमानच आहे। बाबासाहेबांचं नाव तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं घेतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही फक्त तुमच्या स्टेजवरची शोभा असते। हेच आहे का तुमचं हिंदुत्व आणि हेच आहे का तुमचे बाबासाहेबांचे विचार? शोकांतिका ही आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा सगळ्या लोकांचे अजून डोळे उघडले नाहीयेत, कारण की नेत्यांनी त्यांच्या डोळ्यावरती धर्माची पट्टी बांधलेली आहे, ज्याच्यामुळे लोक याचा विरोध करत नाहीये। शिवरायांच्या काळात जर स्त्रीला मनोरंजनासाठी नाचवलं गेलं असतं तर त्या लोकांचे हातपाय तोडून त्यांचा शिरच्छेद केला गेला असता। या नीच नेत्यांना ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची काय घेणं देणं आहे, ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी काय घेणं देणं आहे। त्यांना फक्त घेणं देणं त्यांच्या राजकारणी सत्तेसाठी आहे आणि महापुरुषांचं नाव हे फक्त त्यांच्या राजकारणासाठीच घेतात। जय हिंद, जय शिवराय, जय भीम।